तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण नेमकाच झालेला ग्रामसेवक भरतीचा जीके क्वेश्चन्स पेपरमध्ये जे आलेले होते ते पाहणार आहोत आणि त्या कारणास्तव सर्वांनी त्या सुपर क्लासला काय करायचं आहे, सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं आहे विद्यार्थ्यांनो, लगेच या चॅनलला आपले सबस्क्राइब जरूर करून घ्यायचं आहे, कारण पुढचे जे येणारे आपले जे पेपर आहेत तेही आपण या चॅनलवर जे आहे आपण कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव सबस्क्राइब करणं गरजेचे आहे। तसेच या सुपर क्लासला एक लाईक नक्कीच करायचं आहे। आणि तुमच्यापैकी विद्यार्थ्यांना कोणीही कंपनी असेल, ग्रुप असेल, हा चॅनल जर घेऊ इच्छित असेल तर तुम्ही काय करायचं आहे, या नंबरवर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे। जर कोणी कंपनी ग्रुप असेल, हा चॅनल घेऊ इच्छित असेल तर 8208685624 आणि कृपया कंपनी किंवा ग्रुप असेल जे घेऊ इच्छित असेल तोच कॉन्टॅक्ट करायला पाहिजे, इतर कुणीही करू नये, ही एक रिक्वेस्ट आहे। चला सुप्रकाशला सुरुवात करूया। या ठिकाणी पंचायत समितीचे सचिव जे आहे कोण असतात ते सर्वात पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे। पंचायत समितीचे सचिव कोण असतात, चला आपल्याला इथं असेल सांगा, कॉमेंट करा लगेच। गट विकास अधिकारी, जिल्हा अधिकारी, तलाठी, पीठासीन अधिकारी। तर ऑप्शन क्रमांक किती विद्यार्थ्यांनो, एक योग्य राहणार आहे। गट विकास अधिकारी ह्यांनी जे आहेत कशाचे, तर पंचायत समितीचे सचिव हे असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात। कव्हर करूया दुसरा प्रश्न, जो की आहे विद्यार्थ्यांनो आपल्या समोर, पंचायत निवडणूक लढविण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किंवा कमीत कमी वय किती असावे लागते ते विचारलेलं आहे। पंचायत निवडणूक लढवण्यासाठी 20 वर्ष, 25 वर्ष, 21 वर्ष किंवा 30 वर्ष। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे। 21 वर्ष किमान वयोमर्यादा जी आहे पंचायत निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराचे असणे हे गरजेचे असते। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न तिसरा असा आहे की गीर गाईचे उगमस्थान खालीलपैकी कोणते आहे। गीर गाईची जी जात आहे त्या जातीचे जे आहे उगमस्थान कोणते राज्य आहे ते विचारलेलं आहे। तर ऑप्शनमध्ये महाराष्ट्र राज्य, बिहार, गुजरात किंवा तेलंगणा। तर ऑप्शन क्रमांक किती विद्यार्थ्यांनो, 3 योग्य आहे। गुजरात, गुजरातमधील कोण, तर काठियावाड हे जे ठिकाण आहे गीर गाईचे उगमस्थान असलेले आपल्या सर्वांना दिसून येते। घेऊया पुढचा प्रश्न, जो की आहे 4थ्या क्रमांकाचा। राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख कोण असतात ते विचारलेलं आहे। राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख कोण असतात ते सांगायचं आहे। तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये काय आहे विद्यार्थ्यांनो, पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री किंवा राज्यपाल। तर ऑप्शन क्रमांक 1 पंतप्रधान यांनी जे आहे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे एक काय असतात, तर प्रमुख व्यक्ती असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात। घेऊया पुढचा प्रश्न, जो की आहे या ठिकाणी वेळणेश्वर मंदिर महाराष्ट्रातील कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहे। मंदिराचं नाव आपल्याला फक्त आणि फक्त लक्षात घ्यायचं आहे, जे की आहे वेळणेश्वर हे मंदिर कोणत्या तालुक्यात येते, कळमनुरी, अर्धापूर, चिपळूण किंवा वरीलपैकी नाही। तर ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थ्यांनो, चिपळूण या तालुक्यामध्ये कोणते, तर वेळणेश्वर मंदिर स्थित आहे। हा जो तालुका आहे चिपळूण कोणत्या जिल्ह्यात येतो, तर या ठिकाणी रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये तो जो आहे विद्यार्थ्यांनो तालुका स्थित असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो किंवा पाहावयास मिळतो। घेऊया पुढचा प्रश्न, जो की आहे खालीलपैकी खरीप हंगामातील पीक कोणते आहे ते विचारलेलं आहे। खरीप हंगामातील पीक आपल्याला सांगायचं आहे। रिपीट झालेला क्वेश्चन्स आहे विद्यार्थ्यांनो। तर तांदूळ, मका, कापूस किंवा वरीलपैकी सर्वच। तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहणार आहे। या ठिकाणी कापूस, मका, तांदूळ हे सर्व जे आहे खरीप हंगामातील पिके असलेली आपल्या सर्वांना पाहावयास मिळतात। घेऊया पुढचा प्रश्न, जो की आहे सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी केलेली होती। सोपा प्रश्न आहे, सर्वांना याचं उत्तर येतच असेल। सत्यशोधक समाजाची स्थापना समाज आहे फक्त आपल्याला लक्षात घ्यायचा, तर महात्मा गांधी, महात्मा फुले, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 महात्मा फुले यांनी जे आहे सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आपल्या सर्वांना दिसून येते। घेऊया पुढचा प्रश्न, प्रथिनांचे प्रमाण सर्वात जास्त कशात असते ते विचारलेलं आहे। प्रथिनांचे प्रमाण सर्वात जास्त कशामध्ये असते, कोणत्या पिकामध्ये, मका, सोयाबीन, हरभरा किंवा वरीलपैकी नाही। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 2 योग्य आहे। सोयाबीनमध्ये जे आहे प्रथिनांचे प्रमाण सर्वात जास्त असते। सोयाबीनमध्ये 40% जे आहे प्रथिनांचे प्रमाण असलेले आपल्या सर्वांना माहीत असावे की असते। पुढचा प्रश्न घेऊया, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते आपल्याला सांगायचं
आहे? राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र विचारलेलं आहे. पर्यायामध्ये आहेत सातारा, सोलापूर, सांगली किंवा जालना. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो किती? तर 2 योग्य राहणार आहे. सोलापूर या जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र स्थित असलेले आपल्याला पाहावयास मिळते. आता पुढे जाण्याच्या आधी विद्यार्थ्यांनो आपल्याला या ठिकाणी स्वरूप पाहून घ्यायचं आहे की आजच्या एक्झामचं स्वरूप जे होते ते कशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारण्यात आलेले होते. सामान्य ज्ञानमध्ये योजनेवर काही क्वेश्चन्स विचारण्यात आलेले होते विद्यार्थ्यांनो. तसेच जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जीवन विमा योजना आहेत त्यावरही 1-2 प्रश्न जे आहे विचारण्यात आलेले होते. चालू घडामोडीवर किती होते? तर या ठिकाणी तब्बल 5 प्रश्न विचारण्यात आलेले होते चालू घडामोडीवर. त्याच्यानंतर इतिहासावर फक्त आणि फक्त 1 क्वेश्चन्स होता. त्याच्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्याला ज्या जिल्ह्यामध्ये आपण फॉर्म भरलेला होता त्यावर विद्यार्थ्यांना 1 ते 2 प्रश्न विचारण्यात आलेले होते. कोणत्याही जिल्ह्यामध्ये जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर या ठिकाणी आपल्याला शेकडेवारी विचारण्यात आलेली होती, प्रॉफिट लॉस विचारण्यात आलेले होते, सोपे रूप द्यायला सांगण्यात आलेले होते, बैठक व्यवस्था आपल्याला विचारण्यात आलेली होती. तसेच या ठिकाणी अल्फाबेट सिरीज, विसंगत घटक ओळखा, हे अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते विचारण्यात आलेले होते. आणि इंग्लिश जर आपण पाहिलं तर स्पेलिंग एरर आपल्याला काढण्यासाठी सांगण्यात आलेले होते विद्यार्थ्यांनो. तर हे जे प्रश्न आहेत आपल्याला विचारण्यात आलेले होते आजच्या एक्झाममध्ये. तर या ठिकाणी काय आता विद्यार्थ्यांना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, या सुपरकास्टला सोडण्यापूर्वी 1 लाईक नक्कीच करायचा आहे. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलेले, लगेच करून घ्यायचं आहे. का करणे गरजेचे आहे? जर आपला पेपर येणाऱ्या दिवसामध्ये होणार आहे तर आपल्याला कळेल की पॅटर्न आणि अभ्यास कशा प्रकारे करायचा आहे. आणि आपला जर पेपर झाला असेल तर पुढे जे येणारे एक्झाम्स आहेत त्याविषयीही असेच सुपरक्लास पाहण्यासाठी सबस्क्राईब व सुपरक्लासला 1 लाईक करणं गरजेचे आहे. जाते वेळेस सर्वांनी नक्कीच करून घ्यायचं आहे. तर मिळतो क्रम स्पेशल आणि फ्रेश सुपरक्लासमध्ये. धवल क्रांतीचे जनक कोणत्या व्यक्तीस म्हणतात ते विचारलेलं आहे. आपल्याला फक्त क्रांती लक्षात घ्यायची आहे विचारलेली, ती आहे धवल क्रांती. या क्रांतीचे जनक या ठिकाणी वर्गीस कुरियन, यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 1 वर्गीस कुरियन यांना जे आहे धवल क्रांतीचे जनक असे म्हटले जात असते. तिसरा प्रश्न कव्हर करूया. अटल पेन्शन योजना कोणत्या वयोगटासाठी आहे ते आपल्याला सांगायचं आहे. योजनेवर बरेच क्वेश्चन्स आलेले होते. तर अटल पेन्शन योजनेचे आहे जे वयोगट आहे कोणत्या वयोगटासाठी आहे ते विचारलेलं आहे. ऑप्शनमध्ये 18 ते 20, 18 ते 40, 18 ते 50, 18 ते 60. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. 18 ते 40 वर्ष वयोगटासाठी कोणती? तर अटल पेन्शन ही योजना असलेली आपल्या सर्वांना दिसून येते.